नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदयच्या जे सर्व पाठांचे स्वाध्याय आपण सोडवलेले आहेत. काही काठिण्य पातळीवरची उदाहरणे घेतलेली आहेत, परंतु ही सगळ्या पाठातली एक एक उदाहरणं जर एकत्रितपणे सोडवता आली तर आपलं जे माइंडसेट आहे हे कसं बदलतं. आपल्याला प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संकल्पना, उदाहरणात परिमिती क्षेत्रफळावर आधारित उदाहरणं 30 चालू असतील तर काय होतं, आपल्याला त्याची एकामागे एक कसं सोडवायचं ही संकल्पना असते. परंतु संख्याज्ञानचा व्हिडिओ झाल्यास बरोबर आपल्यावर जर परिमिती किंवा आयताचा म्हणजे क्षेत्रफळाचा व्हिडिओ आला तर तो सोडवताना आपला माइंडसेट काय असतो, तर आपण त्यासाठी हे प्रत्येक पाठातलं एक एक कठीणात कठीण असलेलं उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आपण या पूर्ण पाठामधलं एक एक उदाहरण आपण घेणार आहोत. त्यासाठी पहिलं उदाहरण निवडलेलं आहे. पहिल्या पाठात प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल. म्हणजे प्रत्येक स्तंभ, प्रत्येक कर्ण आणि प्रत्येक ओळ तर XYZ च्या किमती क्रमशः आहेत. ह्या क्रमशः हा शब्द फार महत्त्वाचा आहे. क्रमशः याच्यासाठी म्हणलेला आहे की ही पहिली किंमत X ची असेल, दुसरी Y ची असेल आणि तिसरी Z ची असेल, XYZ या क्रमाने. आता पहा, यांची जी बेरीज आहे ती बेरीज आहे किती येते, 8 आणि 3 11 आणि 4 15 येते. मग 9 आणि 1 10, 10 मध्ये किती यायला पाहिजे, तर इथं 5 यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी Y ची जी किंमत आहे ती 5 असली पाहिजे. मग ही किंमत 5 आल्यानंतर 5 आणि 3 8, 8 आणि 7 15 आलं पाहिजे. मग हे 7 आणि 2 9, 9 आणि 6 15 आलं पाहिजे, म्हणजे उभी बेरीज. बरं अशी येते का, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, याची सुद्धा कर्णाची 15 आली. 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, म्हणजे कर्णांच्या बेरजा 15 आल्या. त्यानंतर उभ्या बेरजा 15 आल्या, आडव्या बेरजा 15 आल्या, आडव्या सुद्धा 5 आणि 3 8, 8 आणि 7 15. त्यानंतर 9 आणि 1 10 आणि 5 15, 6 आणि 7 13, 13 आणि 2 15. मग XYZ च्या किमती काय आलेल्या आहेत, XYZ. X ची किंमत आलेली आहे 6, Y ची आलेली आहे 5 आणि Z ची 7. मग हा पर्याय आपल्याला शोधावा लागेल. तर 6 5 7 पर्याय क्रमांक 1 जो आहे तो याचं उत्तर आहे. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण आहे, कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या दराने, दुसऱ्या पाठावर आधारित हे उदाहरण आहे. जर रुपये 460ला 23 मीटर कापड, रुपये 912ला 38 मीटर कापड, रुपये 375ला 15 मीटर कापड आणि रुपये 396ला 18 मीटर कापड, तर वरीलपैकी सर्वात स्वस्त कपडा कोणता आहे. आता पहा, 23 दोन्ही 46 म्हणजे, आणि हे 0 म्हणजे हे 20 रुपये मीटर पडतो हा कपडा. आता 38 भागिले 912 भागिले 38, 912 भागिले 38, 19 दोन्ही 38, 19 दोन्ही 38. त्यानंतर किंवा अगोदर 2 न घालू, हे 19 आलं, बेचोक 8, 1 आलं, 11 झालं. त्यानंतर बेपंच 10, बेसख्ख 12, मग 19 न 19 1 19 19 38, 19 त्रिक 27, 19 दोन्ही 38, 39 40, हे 2 आणि ते 5 7, 19 दोन्ही 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76, म्हणजे हे पडलं 24 रुपये मीटरनं पडलं. त्यानंतर 375ला 15 मीटर, 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30, आणि मग हे राहतात 75, 15 पाचे 75, 15 दोन्ही 30, 15 पाचे 75, 25 रुपये मीटर पडायले. 18 1 18, 18 दोन्ही 36, 18 दोन्ही 36, 37 38 39, 18 दोन्ही 36, हे 22 रुपये मीटर पडले. मग सर्वात स्वस्त कपडा कोणता आहे, तर हा 20 रुपये मीटरचा पर्याय क्रमांक A हे उत्तर राहील. तर अशा पद्धतीने या उदाहरणासाठी तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपल्याला पाड्याचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता आपण तिसरं उदाहरण घेऊया. 20 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या 2 व्यक्तींची वये दाखवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 870 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती. 2 व्यक्तींची वय आहेत आणि त्या वयांचा गुणाकार आहे 870. अलग लक्षात, त्यांचं वय जे आहे 20 वर्षापेक्षा अधिक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, हे 870 जे आहे हे कशा कशाचा गुणाकार आहे ह्याच्या अगोदर अवयव पाडावं लागेल, म्हणजे आपल्याला हे उदाहरण सोडवणं सोपं जातं. पहा, 2 ने भाग घालू आपण. बेचोक 8, 7ला घातला, बेत्रिक 6, 1 उरतं, बेपंचे 10. आता एकक स्थानी 5 असल्यामुळे 5 किंवा 3 नाही घालता येतो आपल्याला, असं काही नाही. पहा, कारण 5 आणि 3 8 आणि 4 12 यांची बेरीज 3च्या पाड्यातली होती.
3 1 3, आता 1 उरला, 3 चौक 12, पुन्हा 1 उरला, 3 5 15, आता 5नच घ्यावा लागतो कारण 5 आणि 4 9 1 10 होतं, 5 2 10, 5 9 45 आणि 29 1 29, कारण 29ला कोणीच कशानेच भाग नाही. आता पहा यांचा गुणाकार काय होता, यांचा 5 त्रिक 15, 15 2 30, हे 30 आणि हे 29, यांचा गुणाकार जर केला तर बघा इथं 0 ठेवू, 3 न गुणाकार करू, ते म्हणजे हे अवयव आहेत तो येणारच आहे. 3 9 27ला 7, 7 2, 3 2 6 आणि 2 8, 870 गुणाकार येतो. आणि ह्यांची बेरीज जर केली तर 9 आणि 3 आणि 2 5, 59 बेरीज येते. आलं का लक्षात, गुणाकार. आणि दुसरी अट काय होते, 20 वर्षापेक्षा दोन्ही वय जास्त आहेत, एकाचं 29 एकाचं 30, त्यामुळे 59 हा पर्याय येतो. याचं 59 पर्याय क्रमांक उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक सी हे राहील. अशा पद्धतीनं हे आगळं वेगळं गणित आहे ते आपण सोडवलं. आता ह्याच्या पुढचं उदाहरण घेऊ, चौथं उदाहरण आहे, एक गाडी ताशी 45 मैल या गतीने जात आहे, तर तिचा ताशी वेग किती किमी, तिचा ताशी वेग किती किमी आहे. माझ्याकडनं इथं किलोमीटर लिहायचं राहिले, किमी आहे. पहा प्रश्न कसा विचारला आहे, एक गाडी ताशी 45 मैल या गतीने जाते, मैल हे एकक आहे, तर तिचा ताशी वेग, आपल्याला वाटतं एका तासात 45 मैल चालली म्हणजे ताशी 1 प्रति मैल 45 किलोमीटर वेग असेल, परंतु एकक बदलले, तिचा ताशी वेग किती किलोमीटर पर आवर्स, प्रति तास किती किलोमीटर असेल, मैलमध्ये नाही काढायचं, किलोमीटरमध्ये काढायचं आहे. आणि प्रश्नामध्ये चित्र दिलेलं आहे 1 मैल बरोबर 1.6 किलोमीटर, हे आपल्याला पाठही असलं पाहिजे. मग काय करावं लागेल, एका तासात 45 मैल जाते, मग त्याला 1.6 मैलनं गुणावं लागेल, बरोबर आहे का नाही. मग आता हा दशांश नाही असं समजायचं आपण थोड्या वेळासाठी गुणाकार करताना. 16 पंचे 80ला 0 हातचे आले 8, 16 चौक 64 आणि 8 72, एका स्थळानंतर दशांश आहे, गुणाकारात बघायचं असतं किती स्थळानंतर आहे, म्हणजे तिचा ताशी वेग आता काय झालं, हे किलोमीटर झालं, याला मैलला 1.6 गुणल्यानंतर, म्हणजे त्या गाडीचा प्रति तास 72 किलोमीटर हा वेग आहे. हा प्रश्न मुलांना कन्फ्यूज होऊ शकतो, आलं लक्षात. याच्यानंतर आपण 5वं उदाहरण घेऊया. आता हे 5वं उदाहरण आहे, 5.4, 5.08, 5.12, 5.06 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या आणि शेवटच्या संख्येमधील फरक काय येतो. पहा इथं दशांश अपूर्णांकात आहेत आणि पर्याय जे दिलेले आहेत हे व्यवहारी अपूर्णांकात आहेत, त्यामुळे आपण अजिबात घाबरून जायचं नाही, आपल्याला सगळ्या मार्ग आपल्यासमोर आहेत, सगळे प्रश्न आपल्याला सोडवता येतात. आता पहा अगोदर काय करू, याला चढत्या क्रमानं मांडूया. 5.06 हा सगळ्यात छोटा आहे, कारण 0.8 त्याच्यापेक्षा मोठा आहे. 5.08 त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा 5.12, 5.12 आणि त्याच्यापेक्षा मोठा 5.4. आता विद्यार्थी मित्रांनो 4 म्हणजे हे काय असतं, 40 असतं, तर इथं कन्फ्यूज होऊ शकतो तुम्हाला. 5.4 दिसते इथं 12 दिसते म्हणजे 12 मोठा आहे, नाही. दशांशाच्या नंतर पहिला अंक पाहायचा, त्याची किंमत पाहायची, नंतर हा दुसरा अंक आहे, दशांश आहे, अलग लक्षात, शतांश. त्यानंतर आता हा जो सर्वात मोठा अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक आहे 5.40 आणि हा पहिला अपूर्णांक 5.06, यांचा फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. अपूर्णांक चढत्या क्रमानं मांडत असताना 0.6, 0.8 आलं लक्षात, तर 0.8 पेक्षा 0.6 कसा आहे, छोटा आहे. त्यानंतर 0.8, कारण 1 0च्या नंतरचे अंक आहेत, त्यानंतर 1 2 आणि नंतर 4 0, 4 दिलेलं आहे नुसतं, आलं लक्षात, परंतु याच्या पुढे आपल्याला 0 घेता येतं, त्याचा काही इश्यू नसतो. मग आता काय करू, 0मधून 6 जात नाहीत, हे इथं उसना दिला, इथं राहिले 3, 10मधून 6 गेले 4 राहिले, हे 3 आतून 0 गेले 3 राहिले, दशांश 5मधून 5 गेले. आता आलं काय, 0.34 आलं. मग हा दशांश अपूर्णांक आहे, उत्तर व्यवहारी अपूर्णांकात आहेत, याला काय करायचं, रेष ओढायचं, हा दशांश उडवून टाकायचा आणि खाली काय करायचं, दशांशाच्या नंतर 2, खाली काही नसतं म्हणजे 1 असतं, 2 अंक आहेत, 2 0 दिले आपण, 2 स्थळं आहेत, आलं लक्षात, 100 झालं. मग आता याला समसंख्या आहेत, दोन्ही 2 भाग घालू, 2 1 2, 2 7 14, 2 5 10, 2 0 0, म्हणजे याचं उत्तर काय आलं, 17/50.
आता इथं 17/50 पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक गणित वेगळं आणि आपल्या डोक्याला प्रत्येक वेळा वेगळं चॅलेंज अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण करतो. आता याच्यानंतर 6व्या पाठावर 6वं उदाहरण आपण बघूया. आता हे 6वं उदाहरण आहे. एक बस सकाळी 7 वाजता स्थानकातून निघाली. दुपारी 3 वाजता ती इच्छित स्थळी पोहोचली. पहा, हे अंतर आहे. ही बस या ठिकाणावरून ही बस आहे. या ठिकाणावरून किती वाजता निघाली? सकाळी 7 वाजता निघाली. हे दुपारी 3 वाजता इच्छित स्थळी पोहोचली. परंतु काय झालं, ही प्रवास करत असताना दर 2 तासांनी ही बस 15 मिनिटे थांबली चहा पाणी घेण्यासाठी. हे अंतर कापण्यासाठी बसला प्रत्यक्ष किती वेळ लागला? प्रत्यक्ष किती वेळ लागला म्हणजे ते 15-15 मिनिट थांबलेले सोडून देऊन ती बस डायरेक्ट म्हणजे पळाली किती वेळ हे अंतर कापण्यासाठी. आता पहा, सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंतचं हे अंतर अगोदर आपण हे काढूया की या अंतराला तिला लागला किती वेळ पूर्ण अंतर कापण्यासाठी थांबण्यासकट. 7 नंतर 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3 8 तास लागले. दुपारी 3 वाजेपर्यंत हे किती लागलंय? 8 तासाचं हे अंतर आहे. मग हे 2 तास, हे 2 तास, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि उरलेले 2 8 तास. मग काय झालं, हे 2 तास झाले की इथं 15 मिनिट थांबली. पुन्हा 2 तास पळाली, इथं 15 मिनिट थांबली. पुन्हा 2 तास पळाली, इथं 15 मिनिट थांबली. पुन्हा 2 तास पळाली पण इच्छित स्थळी पोचली. इथं थांबली म्हणजे थांबूनच गेली, तिचा विषय संपला. अलग लक्षात, इथं तिचा प्रवास संपलेला आहे. निघाल्यावर बी काही विषय नाही. म्हणजे 15 त्रिक किती मिनिटे बस थांबली? एकूण 45 मिनिटं 8 तासाच्या प्रवासात. म्हणजेच 7 तास आणि 8वा जो तास असतो त्याचे 60 मिनिटे. मग ह्या 60 मिनिटातून हे 45 मिनिटं आपण वजा करू. आलं लक्षात? हे 7 तास तर 7 तास तशीच आहेत. 0तून 5 जात नाही म्हणजे 10. याला उसना दिला, इथं राहिले 5. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 5 मधून 4 गेला, 1 राहिली. 7 तास 15 मिनिटे या बसचा प्रत्यक्ष धावण्याचा वेळ आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक ए, 7 तास 15 मिनिटे. पहा, 45 मिनिटे ती थांबली म्हणजेच 7 तास पळाली. 8व्या तासातले 45 मिनिट कमी केले. 60 मिनिटातून 15 मिनिटं उरले म्हणजे 7 तास 15 मिनिटे ती बस पूर्णपणे पळाली. तर ह्या उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस लागते आणि अजूनही भरपूर वेळ आहे. तुम्ही खूप प्रॅक्टिस करा. आता आपण 7वं उदाहरण घेऊ. हे 7वं उदाहरण आहे. 25 - 1/2 मोठा कंस आहे. त्याच्यामध्ये 5 + 4 वजा 3 पुन्हा छोटा कंस आहे. 3 + 2 वजा 1 + 3. आता ही पदावली सोडवत असताना नवोदयच्या 7व्या पाठावर आधारित आपण हे उदाहरण घेत आहोत. पदावली सोडवताना नियम जर थोडे बहुत इकडे तिकडे झाले तर उत्तरच मिळत नाही. पदावलीचे नियम सगळ्यात अगोदर कंस हा आतला कंस सोडवायचा असतो. आलं लक्षात? मग हाच कंस आपण सोडवावं. 3 आणि 2 5, 5 मधून 1 गेले 4, 4 आणि 3 7. इथं काय होतं पहा, आपण काय करतो, इथं आपल्याला कन्फ्युजन होतं. 3 आणि 2 5 आणि 3 आणि 1 4. 5 मधून 4 गेले, 1 राहिले. तसं नाही करता येत. बेरीज वजाबाकी या क्रिया पहा, इथं उत्तर काय, आपण जनरली उत्तर काय काढतो, 3 + 2 = 5 वजा 1 + 3 आहे ना. हे पूर्ण गणित असं आहे. 3 आणि 2 5 आणि हे 4 बरोबर 1 उत्तर काढतो. हे जर उत्तर काढलं तर हे गणित येत नाही. बेरीज वजाबाकी ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने आपल्याला सोडवाव्या लागतात. म्हणून त्याचं उत्तर काय आलेलं आहे? 7 आलं. आता पहा, 5 + 4 ह्याची बेरीज आपण इथल्या इथं करू शकतो. 5 आणि 4 किती आहे? 9 - 7. आता हे 25 - 1/2 हा जो कंस आहे हा कंस तशाला तसा आहे. हा कंस म्हणजेच गुणाकाराचं चिन्ह असतं. आता आतल्या आता आपण हा कंस मोकळा करून घेऊ शकतो कारण एकच अंक आहे कंसात. 25 - 1/2 9 मधून 7 गेले, 2 राहिले. मग हा कंस उडवला आणि कंसाच्या जागेवर 2 लिहिलं, खाली काही नाही म्हणजे 1. गुणाकार असतो हा कंस म्हणजेच गुणाकार, किंवा चे म्हणजे गुणाकार असतो. अतिशय लक्षपूर्वक हे उदाहरण दिसायला खूप सोपं दिसतं, परंतु फास्टमध्ये सोडवणाऱ्यांचे उत्तरे अनेक प्रकारे येऊ शकतात.
लगेच टर्न होऊन येतं उत्तरापासून आपण दूर जाऊ शकतो. आता पहा बे का, कारण गुणाकार भागाकार अगोदर करावा लागतो. आता अंशाचा गुणाकार 25 वजा अंशाचा गुणाकार 1/1 म्हणजे एकच आलं. याला खाली 1 नाही लिहिलं तरी काहीही फरक पडत नाही. 25 मधून 1 गेले, उत्तर येतं 24, पर्याय क्रमांक सी. हे उदाहरण खूप गमतीदार उदाहरण आहे. नियम जर तुम्ही इथं या पदावलीचे फॉलो केले नाहीत, नियमांपासून दूर गेलात तर उत्तरापासून सुद्धा आपण दूर जातो. आता आठवं उदाहरण आहे. 4/3 या अपूर्णांकात 4/3 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा, म्हणजे उत्तर काय येईल, 8 येईल. पहा, अपूर्णांक आहे 4/3, ह्याच्यामध्ये 4/3 हा मिळवायचा आहे. म्हणजे छेद काय राहील, छेद हा 3च राहील. मग छेद 3 राहील आणि अंश काय असेल म्हणजे उत्तर 8 येईल. तर 3 कितीला भाग द्यावा, 3×8 = 24. मग पहा आपल्याला छेद तर समान आहे, मग किती वेळा 4ची बेरीज, 4 आणि 4 8 आणि 4 12 अधिक 4 16 अधिक 4 20 अधिक 4 24. याला प्रत्येकाला छेद 3, कारण 4/3 हा पूर्णांक मिळवायचा. पहा, हा जर छेद एकत्र घेतला, कारण समछेद अपूर्णांक आहे, एकदाच छेद ठेवतो. 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 4 24, 3×1 3, 3×8 24. म्हणजे किती वेळा मिळवलाय, 4/3 या अपूर्णांकात 4/3 हा अपूर्णांक 1 2 3 4 5 वेळा मिळवला. म्हणजेच याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक बी 5 वेळा येतं. आता आपण 9वं उदाहरण घेऊया. आता हे 9व्या पाठातलं उदाहरण घेऊ. आपण प्रत्येक पाठातलं एक उदाहरण घेत आहोत. प्रत्येकी ₹400 खरेदी किंमत असणारी 40 शर्ट प्रत्येकी किती किमतीस विकावेत, म्हणजे होणारा नफा 20 शर्टांच्या विक्री किमती एवढा येतो असे. पहा, प्रत्येकी म्हणजे एका शर्टची किंमत किती आहे, एक शर्ट बरोबर ₹400, एक शर्टची किंमत. असे किती शर्ट आहेत, 40 शर्ट आहेत. 40 शर्ट आहेत म्हणजे 40 शर्टची किंमत किती असेल, मग 40 गुणिले 400 बरोबर ₹16,000. बरोबर आहे, हे 3 शून्य 4 चौक 16. आता आपल्याकडे काय आहे, खरेदी किंमत आली. खरेदी किंमत बरोबर ₹16,000 हे आपल्याजवळ आहे. आता गणितातला एक टप्पा पार केला. आता हे विकायचे म्हणजे किती किमतीला विकावेत, म्हणजे 20 शर्टांच्या विक्री किमती एवढा काय होईल की नफा येईल. प्रत्येकी किती किमतीस विकावे, प्रत्येकी म्हणजे एक शर्ट किती रुपयाला विकावं, म्हणजे होणारा जो नफा आहे तो 20 शर्टाच्या किमती एवढा येतो. मग आपण काय करू, एक शर्ट बरोबर X रुपये, X रुपयांना एक शर्ट ह्याच्याप्रमाणे आपण विकू ते. मग एक शर्ट 20ला विकलं तर 40 शर्टाची विक्री किंमत किती होईल, 40 शर्टची विक्री किंमत विकी बरोबर 40 गुणिले X, 40X होईल. बरोबर आहे, एक शर्ट X रुपयाला. आणि 20 शर्टाची विक्री किंमत किती असेल, 20 शर्टची विक्री किंमत बरोबर 20X आणि एवढाच नफा असणार आहे. 20 शर्टाच्या विक्री किमती एवढा काय असेल, नफा असेल. म्हणजेच नफा बरोबर सुद्धा काय आहे, 20X आहे. नफा बरोबर सुद्धा काय आहे, 20X आहे. लक्षात घ्या. मग आता आपल्याला काय करायचंय, तर खरेदी किंमत, एकूण खरेदी किंमत तर ₹16,000 आहे. आलं लक्षात. मग 40 शर्टाची विक्री किंमत वाटल्यास इथं 40 शर्टची लिहू आपण, एकूण सगळ्या शर्टची विक्री किंमत बरोबर 40 शर्टची विक्री किंमत. नफा तुमच्याकडे आहे, नफा आहे किती आहे, तो 20X आहे. 40 शर्टाची विक्री किंमत आहे, 40 शर्टची खरेदी किंमत, विक्री किंमत नाही, इथं खरेदी किंमत, 40 शर्टची खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. एक लक्षात घ्या, विक्री किंमत 10 रुपयाची वस्तू आणली आपण, 12 रुपयाला विकली, 2 रुपये नफा झाला. मग आणली कितीला, खरेदी किंमत बरोबर 12 वजा 2 बरोबर 10 रुपये नफा येतो. तसंच विक्री किंमत
विक्री किंमत किती आहे? 40 शर्टाची विक्री किंमत, एक शर्ट X रुपयाला विकलं, एक शर्ट X रुपयांना विकलं. मग 40 शर्टची खरेदी किंमत बरोबर सगळ्या शर्टची म्हणून तर 40x 40 शर्टची खरेदी किंमत विक्री किंमत वजा नफा काय आहे 20x. गोंधळून जाऊ नका. ही जी ओळ आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे. हे समजलं की गणित समजते. 40 शर्टांची खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे किंमत, पण सूत्र लिहायलो बाळांनो, नाही सूत्र लिहायलो. खरेदी किंमत बरोबर 40 शर्टची विक्री किंमत वजा नफा. आता ह्याला 20 शर्टची विक्री किंमत म्हणूच नका, कारण 20 शर्टाच्या विक्री किंमती एवढा नफा असेल आणि आपण काय म्हणले एका शर्टाची विक्री किंमत X रुपये आहे, म्हणून हे 20 शर्टांची विक्री किंमत हा शब्द इथून कमी करायचा, याला नफा म्हणायचं. म्हणजेच या ठिकाणी काय आहे की विक्री किंमत वजा नफा हे सूत्र आहे. मग विक्री किंमत 40 शर्टाची, एक शर्ट X रुपयांना विकले, एक शर्ट X रुपये विक्री किंमत, एक शर्ट X रुपयांना विकलं, 40 शर्ट 40x ला विकले वजा नफा 20x आहे. आता आपल्यासमोर 40 शर्टाची खरेदी किंमत किती आहे? आपल्याला अगोदरच काढली आपण खरेदी किंमत 16,000 रुपये बरोबर 40 वजा 20 20x. मग X ची किंमत X बरोबर 16,000 भागिले 20. हा शून्य काढला, हा शून्य काढला, खाली भाग घातला बेनं, 2 8 16 0 0 0 0. X बरोबर 800. म्हणजेच एक शर्टची विक्री किंमत प्रत्येक शर्ट किंवा एक शर्ट बरोबर 800 रुपये विक्री किंमत येईल. हा पर्याय क्रमांक डी हा याचा येतो. गणित गोंधळून जाऊ नका. हे गणित निश्चितच चॅलेंजेबल आहे, परंतु 2-3 वेळेस ह्याला पहा आणि मग सोडवा. 2दा-3दा करून पहा, स्वतः करून पहा, समजून घ्या. कारण अशा प्रकारचे गणित मी आज सांगतोय, अशा प्रकारचे गणित नफा तोटावर निश्चितच परीक्षेला येतात, त्यामुळं हे सुद्धा लक्षात राहू द्या. आता पुढचं गणित घेऊ आपण. आता हे उदाहरण पहा. 25 मीटर लांब व 15 मीटर रुंद असणाऱ्या एका बागेत मध्यभागी 10 मीटर लांब व 4 मीटर रुंद कारंज्याचा हौद आहे व उरलेल्या जागेत हिरवळ आहे, तर हिरवळ लावलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती? आता पहा, एक बाग आयताकृती आहे, ही अशी बाग आहे, हिची लांबी आहे 25 मीटर, रुंदी आहे 15 मीटर. 25 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद असलेल्या या बागेत मध्यभागी एक हौद आहे. हा मध्यभागी हौद आहे, याची लांबी आहे 10 आणि रुंदी आहे 4 मीटर रुंद, आणि या उरलेल्या भागामध्ये हिरवळ लावलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे फार सोपं उदाहरण आहे. या बाहेरल्या आयताचं क्षेत्रफळ काढायचं. म्हणजेच बागेचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर 25 गुणिले 15. 15 5 75 ला 5, हातचे आले 7, 15 दुनी 30 आणि 7 37, 375 चौरस मीटर. आता हौदाचे क्षेत्रफळ 10 गुणिले 4, 10 गुणिले 4 बरोबर 10 चौक 40 चौरस मीटर. आता तुम्हाला विचारलंय काय की या मोकळ्या जागेचे, म्हणजे ज्या भागात हिरवळ लावली या जागेचे क्षेत्रफळ विचारलंय. म्हणजेच हौदाच्या क्षेत्रफळामधून एकूण क्षेत्रफळामधून हे काढून टाकलं की या जागेचे क्षेत्रफळ निघते. तर याची वजाबाकी करू आपण. 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 4 गेले 3, 2 अशी 2 3 अशी 3, 335 चौरस मीटर. पर्याय क्रमांक डी हेचं उत्तर येतं. आता 11वं उदाहरण घेऊ. 4:45 दर्शवणाऱ्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो? आता सरळ कोन, लघु कोन, काटकोन, विशाल कोन. इथं माप बीप विचारलं नाही, कोणाचा प्रकार विचारलाय. पहा, सरळपैकी आपण काय करायचं, मोगमपणे एक घड्याळ गोल हे करून घड्याळ काढून घ्यायचा. पूर्ण एका स्ट्रोकमध्ये आपल्याला गोल जरी नाही आलं हरकत नाही. हा इथं 12 असतात, इथं 6, इथं 3, इथं 9. आता 3 नंतर 4 आणि 5, 4 हे बरोबर समान भाग व्हावेत.
अशी अपेक्षा असते. हे 4, 5, 7, 8, 10, 11, 1, 2, 4:45 म्हणजे हा काटा जो आहे हा मध्यबिंदू 5च्या थोडासा जवळ तास काटा आलेला असतो आणि हा बरोबर 9 वर गेलेला असतो. 4:45 पहा आता तुम्हाला कोणता कोण दिसतो. हा जो कोण आहे हा निश्चितच विशाल कोण तयार झालेला दिसतो. आता आपण 12वा प्रश्न घेऊया. 12वा प्रश्न, सोबतच्या रेषा आलेखात मे ते डिसेंबर या कालावधीत एका दुकानात विकलेल्या पुस्तकांची माहिती दिलेली आहे. जून ते सप्टेंबर पहिला प्रश्न. आता हा रेषा आलेख आहे. हे जे डॉट असतात हे बरोबर त्या आकड्यांच्या बरोबरीने असतात आणि एक अशी छोटी स्केल ठेवायला हरकत नाही परीक्षेत तुम्हाला, ती आडवी बरोबर आलेखाला लावून आपण पाहू शकतो. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात एकूण किती पुस्तके विकली गेली पहा. जूनमध्ये किती आहेत 60, जुलै 120, 240 आणि 60 300 झाले 300. त्याच्यानंतर हे किती आहेत 80 आणि 100च्या बरोबर मधात येते बरं का. ही जर रेष अशी आली तर ती पुढे जात नाही. आता मी हे फ्री हँड काढलाय 180 म्हणजेच ह्याच्या धरायची गरज नाही, मेचे नाही. जूनचे 120, 240 आणि 90, 180 म्हणजे 8 आणि 4 12. ह्याचा काय होतं पर्याय क्रमांक 420 हे उत्तर येतं डी. 240 इथं करून बघू आपण. 240 अधिक 180, 8 आणि 4 12ला 2, हातचाला 1 2 1 420 उत्तर येतं. आता डिसेंबर महिन्यात एकूण किती पुस्तके विकली. डिसेंबर महिन्यात एकूण 20 पुस्तके विकली. विद्यार्थी मित्रांनो स्केल लावून नवनीतच्या पुस्तकात तुम्ही पहा, आडवी स्केल जर इथं बरोबर अशी लावली, आता इथं मोठं दिसते माझ्याकडे तेवढी मोठी स्केल नाही बरोबरीनं, तर ते 20च्या बरोबर येते. परंतु तिथं पर्याय क्रमांक 10 दिलेला आहे ते योग्य नाही. याचा पर्याय क्रमांक 20 हाच आला पाहिजे. आता मे ते डिसेंबर एकूण पुस्तके किती विकली. आता मेमध्ये हे 60, हे 120, 240 आणि 60 हे 300 झाल्यानंतर हे 90, 180, 300 आणि 180, 480 पुन्हा 60, 8 आणि 6 14, 540 पुन्हा 90, 630 किती होत आहे मे ते डिसेंबर. मग हे पहा हे 60, आता आपण इथंच करूया 60 अधिक 120, 240 म्हणजे हे झाले 300 झाले, अधिक 90, 180 हे किती झाले 480 झाले, 90, 180 पुन्हा हे किती आले 60 म्हणजे 8 आणि 7 14, 540 झाले. त्याच्यानंतर पुन्हा हे किती आले 90, 630 आले, 630 आणि पुन्हा हे 20 म्हणजे 650 येते. तिथं पुस्तकात 640 दिले कशामुळे की त्यांनी ह्याला 10च पकडले, परंतु स्केल लावून पाहिल्यानंतर आपण ही रेष 20 पर्यंत येते. त्याचं उत्तर जे आहे हे मे ते डिसेंबर या कालावधीत एकूण पुस्तके 60. मला वाटते ते प्रिंट मिस्टेकमुळे झालं असेल. तुम्ही स्वतः परीक्षण करून पहा. मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो की या ठिकाणी आपल्याला हे जे नवनीतचं पुस्तक आहे उच्च काठिण्य पातळीचे, मी यावरचा वेगळा व्हिडिओसुद्धा केलेला आहे. पहा या ठिकाणी जेव्हा आपण 20 वर स्केल लावतो ही स्केल खालीवर होत नाही, अगदी तंतोतंत आडव्या दिशेत राहते. किंवा वरून लावून पाहतो आपण अशा पद्धतीने वरून लावली स्केल, तर हे जे अंतर आहे हे अंतर समान दाखवते. म्हणजे डिसेंबर महिन्यातली जी विक्री आहे ही 20 आहे. त्या पद्धतीनं आपण हे सर्व प्रश्न 12 पाठावरचे सोडवलेले आहेत. काही अडचण नाही. हे सरावाचा प्रश्न आहे. परीक्षेत तुम्ही स्वतः परीक्षेत असा प्रकार होत नाही. या अशा पद्धतीनं आपण प्रत्येक पाठावरचं एक उदाहरण घेतलेलं आहे. तुम्हाला निश्चित आणखीन असे व्हिडिओ लागत असतील, असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील, तुम्ही खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. सर प्रत्येक पाठावरचं एक उदाहरण घेऊन पुन्हा व्हिडिओ तयार करा, आपण घेऊया. कठीणात कठीण प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मोबाईल ठराविक अशा दूर अंतरावर ठेवून मोबाईलसुद्धा पहा. धन्यवाद.